मंडळी, तुम्ही जर 1 वाटी साबुदाणे मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटे भाजून घेतले. हे भाजलेले साबुदाणे थंड करून मिक्सरमध्ये घालून बारीक पावडर करून घेतली. नंतर 3 उकडलेले बटाटे घेऊन त्याचा किस करून घेतला. हा किस एका बाउलमध्ये घेऊन त्यात साबुदाण्याचं पीठ घातलं. थोडंसं पीठ लाटण्यासाठी शिल्लक ठेवलं. त्यानंतर त्यात मिरची जिऱ्याचा ठेचा, बारीक कापलेला कढीपत्ता, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून मिश्रण एकजीव करून घेतलं. या पिठाला व्यवस्थित मळून पिठाचा गोळा बनवून घेतला. हे पीठ झाकून 10 ते 15 मिनिटं असंच ठेवलं. 10 ते 15 मिनिटांनंतर पिठाचे 2 गोळे बनवून घेतले. त्यातला एक गोळा घेऊन व्यवस्थित मळून दोन्ही बाजूने आपण मगाशी ठेवलेले साबुदाणा पीठ लावून जाडसर अशी पोळी लाटून घेतली. आता या पोळीच्या साईडच्या कडा कट करून चौकोनी आकार दिला. आता याचे उभे काप करून घेतले. हे काप गरम तेलात सोडून मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतले. तर तुम्ही बनवलेले आहेत अगदी चविष्ट, कुरकुरीत उपवासाचे फ्राईज. अशा पद्धतीने बनवलेले हे फ्राईज थंड झाल्यावर सुद्धा अगदी कुरकुरीत राहतात. नेमकं उपवासाच्या दिवशी आपल्याला चमचमीत, कुरकुरीत असं खावंसं वाटतं, तेव्हा ही खमंग आणि सात्विक रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.